बांधलेले किल्ले आणि शिवाजी महाराजांनी डागडुजी केलेले किल्ले असे तीन प्रकारे नावे दिली आहेत किल्ल्यांची. तर ते पुस्तक मला आमच्या कॉलेजच्या लायब्ररीत वाचायला मिळालं. ती उपलब्ध नाही. सिद्धीचा गड या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. वसंतगड हा किल्ला सातारा जिल्ह्यात येतो. सुंदरगड उर्फ दातेगड हाही किल्ला सातारा जिल्ह्यात येतो. महिमानगड हाही किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. मच्छिंद्रगड हा किल्ला सांगली जिल्ह्यात आहे. व्यंकटगड या किल्ल्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. माणिकगड हा किल्ला रायगड जिल्ह्यात येतो. लोकलगड या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. कोथळागड हा किल्ला रायगड जिल्ह्यात येतो. श्रीवर्धनगड राजमाचीचा हा बालेकिल्ला आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. कमरगड या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. वासोटा उर्फ व्याघ्रगड हा किल्ला सातारा जिल्ह्यात येतो. खोलगड हा किल्ला गोवा राज्यात आहे. प्रचितगड हा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. प्रौढगड या किल्ल्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. वनगड या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. नरगुंदगड उर्फ महदगड या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. रामदुर्ग उर्फ भुजबळ हा किल्ला सांगली जिल्ह्यात येतो. बलराजा या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. अंजनवेली उर्फ गोपाळगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात येतो.
सरगड या किल्ल्याबद्दलही जास्त माहिती उपलब्ध नाही. मुरुगोड या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. श्रीमंतगड हा किल्ला कर्नाटक राज्यात आहे. गजेंद्रगड हाही किल्ला कर्नाटक राज्यात आहे. कोट येरूर या किल्ल्याबद्दलही जास्त माहिती उपलब्ध नाही आहे. कनकाद्रीगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात येतो. रवळादुर्ग उर्फ रवया हा किल्ला नाशिक जिल्ह्यात येतो. नाचनागड या किल्ल्याबद्दल माहिती उपलब्ध नाही आहे. रामसेसगड हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. रुद्रमाळ हा किल्ला पुरंदरचा जोडकिल्ला आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. समानगड या नावाचा अपभ्रंश होऊन सामानगड असे नाव झाले असावे. हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे. वल्लभगड हा किल्ला कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात आहे. महिपालगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात वसला आहे. मयूरगड उर्फ नवलगुंद हा किल्ला कर्नाटक राज्यात आहे. पटगड या किल्ल्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. सोनगड हा किल्ला गुजरात राज्यात वसला आहे. कांगोरीगड हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. वारुगड हा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. भूषणगड हाही किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. कोटबोटगीर या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. मदनगड या नावाचे 2 किल्ले आहेत, तर हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे. कुंजरगड हा किल्ला नगर जिल्ह्यात वसला आहे. तुंग उर्फ कटिनगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. महिपतगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे. कंबलगड, महेंद्रगड, रजयगड या किल्ल्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. बळवंतगड हा किल्ला ठाणे जिल्ह्यात आहे. श्रीगल-डवगड या किल्ल्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. बहुलगड या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. मंगलगड हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. स्वरूपगड व ढोलागड या किल्ल्याबद्दलही जास्त माहिती उपलब्ध नाही. मनोरंजनगड हा किल्ला राजमाची किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. पवित्रगड या किल्ल्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. कलानिधीगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे. गंधर्वगड हाही किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात वसला आहे. सुमनगड या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. गंभीरगड हा किल्ला पालघर जिल्ह्यात येतो. मदरगड या किल्ल्याबद्दलही जास्त माहिती उपलब्ध नाही. मर्दनगड या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. दहीगड या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. मोहनगड, गडागड हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे.
वीरगड उर्फ घोसाळा हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. राजकोट हा किल्ला सिंधुदुर्गचा संरक्षक कोट म्हणून शिवाजी महाराजांनी बांधला. हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सेवनागड या किल्ल्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. सेवकगड या किल्ल्याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. जंजिरे रत्नागिरी हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तिकोना उर्फ वितंदगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. जंजिरे सुवर्णदुर्ग हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे. कोहजगड हा किल्ला ठाणे जिल्ह्यात आहे. कठोरगड या किल्ल्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. भास्करगड हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. कपलगड या किल्ल्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. हरिश्चंद्रगड हा किल्ला नगर जिल्ह्यात आहे. जंजिरे कुलाबा हा किल्ला मुंबई जिल्ह्यात आहे. सिद्धगड हा किल्ला ठाणे जिल्ह्यात आहे. मंडणगड हाही किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे. आशा करतो तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच जर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर आता लॉकडाऊनमध्ये मी अशी माहिती म्हणजे स्लाइड शो बनवत आहेत. तर मागील व्हिडिओ बनवले जसं की सातारा जिल्ह्यातील किल्ले, औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ले, तर असे अनेक व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.